नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत भरती या मित्रांनो भरती अंतर्गत आता 50,000 जागा निघलेल्या आहेत। यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये महिना राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे। तर याबद्दलची पात्रता, कागदपत्रे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत हा GR निघालेला आहे, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत मित्रांनो। तर यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, याला मान्यता देखील 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जास्तीत जास्त नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर आता आपण पुढे पाहणार आहोत की नेमका हा शासन निर्णय काय आहे व मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी अर्ज करू शकता व लाभ कसा मिळणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो। तर या योजनेची उद्दिष्टे काय असणार आहेत? तर या योजनेचं पहिलं उद्दिष्ट असं आहे की मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरिता मित्रांनो हा योजना दूत ग्रामपंचायत स्तरावर नेमण्यात येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत असणार आहे व या प्रमाणात राज्यभरात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल। तर मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे। यामध्ये तुमचा प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेश असणार आहे मित्रांनो। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा राज्य शासनाचा करार केला जाईल मित्रांनो। हा करार तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढविता किंवा कमी करता देखील येणार नाही। तर यासाठी निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत? तर पहिला निकष असा आहे की आपले वय 18 ते 35च्या दरम्यान असणे गरजेचे आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपले शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे गरजेचे आहे। तुमच्याकडे कोणत्याही शाखेची किमान पदवी म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असायला हवेत मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला संगणक ज्ञान देखील आवश्यक आहे। यामध्ये तुमचे MSc IT सर्टिफिकेट देखील तुम्हाला लागणार आहे। त्याचबरोबर उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे। यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे देखील गरजेचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे यामध्ये विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज देखील लागणार आहे। त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड, यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र, त्याचबरोबर अधिवासाचा दाखला म्हणजेच तुमचे डोमासाईल सर्टिफिकेट, याचबरोबर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील देखील लागणार आहे। यानंतर तुमचे पासपोर्ट साईज 2 फोटो व हमीपत्र तुम्हाला जोडणे आवश्यक आहे। यामध्ये मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूताची आता नेमणूक प्रक्रिया आपण पाहणार आहोत। यामध्ये उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही।
सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही आणि याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात येणार आहे। निवड झालेल्या योजना दूताने करावयाची कामे। तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत ते आता आपण पाहूयात तुमची निवड झाल्यानंतर। पहिला आहे, तुम्हाला योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील व मिळालेली माहिती मित्रांनो तुम्ही तुमच्या गावामध्ये पोहोचविणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूतांना द्यावयाचे मानधन व त्याकरिता करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 50,000 योजना दूतांकरिता प्रति महिना रुपये 10,000 याप्रमाणे 6 महिन्याकरिता अंदाजे रुपये 300 कोटी इतका खर्च येणार आहे। मित्रांनो, याबद्दल उक्त संदर्भातील दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूतांच्या मानधनावरील खर्च कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात येणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर या कार्यक्रमाअंतर्गत योजना दूतांची निवड, समुपदेशन व निर्देशन व त्यांनी उद्दिष्टाप्रमाणे कामकाज केल्याबाबत संपूर्ण माहिती घेण्यात येणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या प्रशासकीय खर्चासाठी निधी संदर्भातील दिनांक 9 जुलै 2024च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 7 नुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणारा प्रशासकीय खर्च तसेच प्रचार व प्रसिद्धी यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने वरील परिच्छेद क्रमांक 11 मध्ये नमूद केलेल्या एकूण अंदाजित खर्चाच्या 3% इतक्या निधीची तरतूद करावी लागणार आहे व त्याप्रमाणे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या खर्चाच्या अदायगी संदर्भातील सर्व देयके देणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अर्ज कुठे करावा, कसा करावा व याबाबतची संपूर्ण माहिती अजून आपल्या हाती आलेली नाही व याबद्दलचा शासन निर्णय GR देखील राज्य शासनाच्या माध्यमातून अजून निर्गमित करण्यात आलेला नाही। तर मित्रांनो, येत्या 2 ते 3 दिवसात राज्य शासनाकडून याबद्दलची माहिती येणार आहे की अर्ज कुठे करायचा व कसा करायचा। सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर ही माहिती येणार आहे, त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल।